हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता असं सध्या ट्राय करते लॉंग व्हिडिओ पण डेली बेसिसवर टाकावे, बघूया आता कसं जमते मला। सो इथे रात्री ना डीमार्टचं सामान आलेलं, सगळं जेवण वगैरे आवरलं, त्याच्यानंतरच डीमार्टचं सामान आहे ते भरायला घेतलं आणि डब्यांचं ना खूपच शॉर्टेज होत आहेत, कारण का आईने पापड वगैरे म्हणजे उन्हाळी जे पदार्थ असतात ते आणलेले आणि त्याच्यासाठी त्यामध्ये डबे खूप पॅक होऊन गेले। सो आता तेच चालू आहे, जे अर्ध झालेलं ते शिफ्ट करून घेतलं इकडे तिकडे आणि डबे आहेत ते रिकामे करून घेतले अर्धे। सो आता सगळं डीमार्टचं सामान आहे ना ते पहिले किचनमध्ये आणून ठेवलं। होम डिलिव्हरी करतो आम्ही, जाऊन असं घेत नाही स्पेसिफिक, कारण का पिल्लूला घेऊन जाणं म्हणजे खूप मुश्किल काम होतं, तेवढ्या वेळ ती थांबत नाही आणि मग काही गोष्टी आहेत ना माइंडमधून स्किप होऊन जातात, त्याच्यामुळे मग ऑनलाईनच ऑर्डर करते आणि ते मला बरं पडतं, म्हणजे प्राईस पण दिसते, सगळं काय दिसतं। 10 वेळा आपण तिकडे गेलो की असं पॅकेट बघायला पण नको मला, असं होऊन जातं। सो पटकन डीमार्टचं सामान दीपकला म्हटलं चल पटपट माझ्यासोबत आतमध्ये आणून दे आणि मग नंतर पटकन आहे ते ग्रीन टी घेतली आम्ही दोघांनी। हल्ली रोज रात्री आहे ना ग्रीन टी घेतो, म्हणजे दीपकला पण सवय लावते आणि मी पण घेऊनच घेते, आधीपासूनच घेते, म्हणजे मध्ये ब्रेक लागलेला। सो आता भरपूर दिवसांनी म्हणजे क्लिनिंग करताना मला पाउचेस भेटून गेले, म्हटलं आता हे संपवायला हवे, त्याच्यामुळे मग दीपकला पण इन्व्हॉल्व केली ग्रीन टीमध्ये, सो तो पण घेतो। सो जेवढं सामान होतं ते डब्यामध्ये भरलं आणि मी कडधान्य वगैरे ना सगळेच डब्यात नाही भरत, असा एक डब्बा केला आणि त्याच्यामध्ये अशी क्लिप लावून ठेवून देते, ते बरं पडतं। 10 डबे केले की तेवढेच डबे धुवा, त्याच्यामुळे मला हे बरं पडतं। सो असं आहे ते सगळं अरेंज करून ठेवलं। आता ते जागा होत नव्हती, कसं केलं आणि नंतर मी माझं काम करत होती, का नंतर फ्रेश वगैरे झाली आणि नंतर मग बाकीचं आवरायला घेतलं, भांडी वगैरे थोडी पडलेली, पिल्लूला भरवायचं बाकी होतं, तिला भरवलं। सो ती बघा काय करते, म्हणजे फ्रीजमध्ये येऊन गाडी चालवते, म्हणजे आमचा फ्रीज आहे ना दिवसातनं खूप वेळ ओपन राहतो, हे असं काहीतरी असतं तिचं, अजून देखील असतं, काही कुठलीही गोष्ट आम्हाला भेटली नाही की आम्हाला फ्रीजमध्येच शोधावी लागते, इवन ती यूजफुल नसेल तरी पण ती फ्रीजमध्ये असते अगदी थंड व्हायला। आता तिने गाडी ती फ्रीजमध्ये ठेवली, असे भरपूर टॉयज आम्हाला फ्रीजमध्ये भेटतात, कधी क्लीन करताना ना मला कसे कधी पाटी पडलेल्या भेटतात, कधी कुठल्या भांड्याच्या पाटी तिने ठेवलेलं असतं, असं होऊन जातं। सो नंतर काय मी ना मॉर्निंगला व्हिडिओ शूट केला नाही नंतर। सो इथे मॉर्निंगला मी तिला ब्रेकफास्ट बनवत होती, पॅनकेक बनवत होती आणि इथे मी तिला मसूरची खिचडी घालणार होती, ते भिजत घातलेलं। एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्ही तर बघितलं मी पिल्लूला पॅनकेक करते, मूग वगैरे मटकी भिजत घातलेली, तिला मूग आणायला ठेवलेत, मसूर ठेवलेत, आता मसूरची संध्याकाळी भाजी आज टिफिनला करणार होती। बटाटे कापून वगैरे ठेवलेले, पण झालं असं मला उठायलाच टाईम झाला, कारण का सध्या ना पिल्लूचं रुटीन चेंज झालं। काय होतं आहे ना, मागे तिचं रुटीन कसं होतं की रात्री 10:30 पर्यंत ती झोपून जायची आणि सकाळी 6-7 वाजता उठायची। मग ह्याच्यामुळे काय व्हायचं, सकाळी उठली ना की ती मग डिरेक्टली आहे ना 11ला अशी झोपायची, 11 ते 12 किंवा 12 ते 1, मग तोपर्यंत माझी कामं होऊन जायची आणि मग आहे ना मला रेस्ट नाही भेटायचं, माझं मग कंटिन्यू तिला सांभाळणं व्हायचं आणि मग त्याच्यामध्ये ना मी एक्झॉस्ट व्हायची खूप, म्हणजे इतकी मला टायर्ड फील व्हायचं ना खूप। मग मी आहे ना तिचं थोडंसं रुटीन चेंज केलं, तिला थोडंसं लेट झोपवायला लागली, म्हणजे जिथे 10ला झोपायची ना तिथे 12ला झोपवायला लागली आणि मग ती 9 किंवा 10ला उठून जाते आता। सो असं तिचं सध्या रुटीन केलं आणि मग दुपारी आहे ना मग ती 2 किंवा 3 वाजता अशी झोपते, 1 तास झोपते ती फक्त, त्यानंतर मग ती उठून जाते। सो मग त्या 1 तासात ना मला थोडा आराम तरी भेटतो, म्हणजे माझी कामं पण होऊन जातात तिला बघून आणि मला थोडासा रेस्ट भेटतो, म्हणजे तो मी टाईमच नव्हतो भेटत, तेव्हा कसं व्हायचं मला थोडा पण आराम भेटायचा नाही। सो चला आता हिचा असा रेडी आहे, आता तिला भरवते, जळला नाही आहे, तिला तसाच आवडतो थोडासा क्रिस्पी। सो असा क्रिस्पी सारखाच केला आहे, आता एवढा तिला इनफ होऊन जातो। सो चला पटकन तिला भरवून घेते। पिल्लूला मसूर भात करते, कसा करते त्याची रेसिपी तुमच्याजवळ अशी क्विक शेअर करते। सो तांदूळ आणि मसूर भिजत ठेवलं आहे, टोमॅटो घेतला, कढीपत्ता, बटाटा आणि लसूण, कोथिंबीर संपली आहे माझ्याकडे। पावसामध्ये आहे ना अशी खाली आहे ना त्याचा असा चिखल येतो आणि मग ती लगेच कोथिंबीर आहे ना खराब होऊन जाते। सो तशी खराब होऊन गेली, खूप सारी कोथिंबीर खराब होऊन गेली। सो चला आता पटकन ना त्याची खिचडी करते, त्याची रेसिपी तुमच्याजवळ मी शेअर करते, अशी क्विकवाली सेटअप करते, मी कसं करते तुम्हाला दाखवते। शूट डब्बा ठेवते इथे आणि हा माझ्याकडे छोटासा मोबाईल स्टँड आहे पोर्टेबल। सो हा इथे असा लावते, त्याच्यावरती फोन ठेवते आणि मग असं दिसतं हे। सो चला पटकन करते, पिल्लू बसली आहे तोपर्यंत।
सो इथे मी आता मसूरचा भात करते. राई फोडणीला दिलं, नंतर जिरं टाकलं, त्यानंतर अद्रक लसूणची असं कुटून घेतलं, त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि ते अगदी तेलामध्ये थोडंसं गोल्डन फ्राय होईपर्यंत शिजवून घेतलं. आधी आहे ना, म्हणजे आता पिल्लू कढीपत्ता खायला लागले, म्हणजे भाजीत टाकला की, नाही तर आधी तिला तो स्मेल पण नाही आवडायचा. नंतर टोमॅटो टाकला, तो पण हलवून घेतला, वरती थोडंसं झाकण ठेवलं, कारण का तेल आहे ना उडून जातं. पिल्लूला कांदा टाकलेला का माहिती का नाही आवडत, एवढा असा खात नाही. काही गोष्टीत का ते सगळ्याच गोष्टीत ती असा खात नाही. सो नंतर मसूर आणि भात मिक्स केलेला तो टाकला आणि घरचे जे मसाले असतात नॉर्मल, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर, ते सगळं टाकलं आणि एक बटाटा टाकला, म्हणजे अर्धा छोटासा, आणि मस्तपैकी असं त्याला तेलामध्ये परतवून घेतलं आणि हवे तसं पाणी टाकलं आणि थोडंसं वरून तूप टाकलं. आधी मी फोडणीमध्ये द्यायची, पण फोडणीतलं तूप आणि वरून टाकलेल्या तुपाची टेस्ट ना खूपच वेगळी आहे. सो पिल्लूला फोडणीमध्ये तूप टाकलं ना की जरा पण नाही आवडत, असं वरून टाकून दिलं ना की तिला आवडतं. सो ते टाकलं आणि 3-4 शिट्ट्यांमध्ये ओट्स आणि बेसन टाकून चिला करते. ओट्स पावडर आणि ही बेसन आणि गाजर टाकले, टोमॅटो आणि कांदा. सो हे टाकला, त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घेते आज, कारण का मला एवढी अशी भूक लागली नाही, कारण का लिंबू सरबत पिलं. सो एवढी अशी भूक लागली नाही, त्याच्यामुळे असं हलकं काय म्हटलं बेसनचा पोळा करते, बेसन आणि ओट्सचा. पिल्लूला केली आहे खिचडी, तर ती पण खाईल थोडासा त्याला लावून म्हटलं तेच करते आणि चांगलं लागतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुमच्या बाळाला पण तुम्ही असंच देऊ शकता. आता मी याच्यामध्ये सगळे मसाले टाकले, लाल तिखट, हळद, धणे पावडर, हे सगळे आपले मसाले आहेत ना, ते मीठ टाकलं आणि आता थोडं तेल टाकायचं कधी पण ह्याच्यामध्ये, जेणेकरून काय होतं ना, थोडासा क्रिस्पीनेस येतो, मस्त लागतं क्रिस्पी. पिल्लूची आंघोळ झाली, माझी आंघोळ नाही झाली अजून, तिला घालून घेतली. आता पटकन एक खाईल आणि मी करेल, कारण का ती ना माझ्या पाठी येते सारखी, मला आंघोळच करून देत नाहीये. सो पहिले हे करून घेते, तुम्हाला दाखवते. करू नका, तवा वगैरे असेल ना असं लोखंडाचा त्याच्यावर करा, कारण का जे तव्यावरती क्रिस्पीनेस येतो ना, तो पॅनवरती क्रिस्पीनेस जरा पण येत नाही, असा मुळू बनतो. त्याच्यामुळे तव्यावर किंवा लोखंडाचा तवा असेल तर अतिउत्तम. सो असं केलं. तुम्हाला पातळ असेल तर पातळ पण करू शकता, मला पातळ हवे थोडंसं, म्हणजे कसं क्रिस्पीनेस येतो. सो थोडंसं ह्याच्यावरती तेल टाकून दिलं, पाणी ॲड करते. पिल्लूकडे लक्ष देऊन असं दाखवणं म्हणजे ना हे होतं. सो थोडा बोट जास्त आहे आणि बेसन कमी आहे, असं बाटली ठेवायचं. आता मी याचा एकच मोठा पोळा घालून घेते. असा बनवून झाला तर त्याला थोडंसं व्हायला टाइम लागेल. तर झालं की तुम्हाला दाखवते. आपोआप एक साईज आहे ना ती लूज पडते, असं कडक होऊन जाते की ते पलटी मारायला. अजून ते नाही झालं, आता घातलं. असं चला थोड्या वेळाने असं फ्लिप केला ना की असं मस्त क्रिस्पी होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. नंतर पिल्लूला मसूर खिचडी भरवत होती, थोडीशी थंड झालेली कारण का लवकरच करून घेतलेली. सो आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकेल आणि थोडीशी एक नॉर्मल शिट्टी काढून म्हणजे तिला भरवून. टिश्यूचं होतं समारा ये बघा, हे पायाच्या मध्ये ठेवते, चालते. पडला खाली, उचल. पडशील, उचलते, उचल आण. हां, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केली. ही बेडशीट मी घेतलेली मीशोवरून. सो मस्त आहे, कॉटनची आहे. तुम्हाला कापडवरूनच कळत असेल कॉटन. हे बघा, हे असं पाडते, कॉटनची आहे. तुम्हाला हवे असेल ना तर तुम्ही नक्की बाय करू शकता. हे सुकट टाकलंय पिल्लूचं. सो मस्त आहे. आणि आता तिला हे करते, खेळवते. स्लायडिंग घ्यायला सांगितलं ना तर स्लायडिंग घेऊन फिरा. माझ्या अजून हे बघा कशी लपते बघा, डांबीस. जेवण वगैरे झालं तर ऑलमोस्ट 2 वाजायला आले. तर कधी झोपते मॅडम काय माहिती. असे 2 वाजता झोपते. रात्री आमची भांडणं होतं दीपकची आणि माझी की आता 2 वाजले, आता ती 2:30-3 तरी वाजले. आता जेवले तर जेवला तिला झोपवणार नाही. कृष्णा काय झालं.
सो हां, जेवल्या तिला झोपवणार ना, तर थोडा वेळ ते स्लायडिंगवरती खेळ, म्हणजे जेवण थोडं डायजेस्ट होतं तिचं. आणि तिचं झोपल्यानंतर मला भांडी धुवायची थोडीशी ते कुकर आणि मी खाल्लेलं ते, आणि लादी पुसायची आणि माझ्या अंघोळ, बस बाकी काही नाही. आता ही खेळते. सो चल आता पटकन. बापरे समायरा. स्लायडिंगवरचे खेळ असे चालू होतात. त्या कॅटसोबत काहीतरी बोलत होती ती तिच्या ह्याच्यामध्ये, आणि तिला मग स्लायडिंग खेळत होती. तिला पण बोलते चल स्लायडिंग खेळूया, तिला खेळवते, डॉगला खेळवते, तिच्या कारना खेळवते, असं तिचा टाईमपास चालू असतो. एकटी असते ना, त्याच्यामुळे मग कधी कधी मध्येच तिचं टँड्रम्स असतात, कंटाळा येतो तिला, कारण का मी तरी किती खेळणार तिच्यासोबत. सो असं म्हणजे स्लायडिंगवर बसते ना, आता असं बघावं लागतं, कारण का छोटे छोटे मुलं येतात ना, तेव्हा ती बघते ते कसे चढतात, ते कसे करतात. सो त्या प्रकारे ती करते. ते गेले ना की मग तिचं हे असं चालू असतं. मग तिच्याकडे नीट अगदी लक्ष द्यावं लागतं, ती काय करते काय. सो संध्याकाळचा टाईम होता. वाटण्यासाठी 2 कांदे आणि मुगडाळची भाजी करणार होती ग्रेव्हीवरी. पिल्लूला पण सेम करणार होती. सो कांदे आहेत ते भाजून घेतले. वाटण आहे बरेच दिवस केलं नाही आहे, करून ठेवायचं, तर त्याला म्हणजे मला करूनच ठेवावं लागेल, कारण का हे असं आयत्या टायमिंगला करायला गेलं ना खूप टाईम जातो, आणि हे असं गॅसवर डिरेक्टली भाजणं ना ते चांगलं पण नाही पिल्लूसाठी. त्याच्यामुळे मग आता ते करून ठेवावं लागेल. सो कांदे भाजलं, खोबरं भाजून घेतलं, आणि भात आहे तो आता पटकन कुकरला लावून घेते. त्याच्यानंतर मग पटकन फोडणी दिली. नॉर्मल आपलं वाटण आहे ते तेलामध्ये टाकलं, आणि त्याच्यामध्ये घरचे मसाले आणि जी डाळ सोक करत ठेवलेली ती टाकली, आणि थोडं पटकन शिजून जाते मुगाची डाळ. सो ह्याला थोडीशी अशी सालं होती, हे मला आईनेच सगळं दिलेलं आहे गावावरून. सो पिल्लूची पण साईड बाय साईड केली, आणि आमची पण. आम्हाला वेगळं करावं लागतं, कारण पिल्लू अशी एवढं स्पायसी खात नाही एकदम, आणि आम्हाला मुळून नाही आवडत, त्याच्यामुळे आम्ही खूप स्पायसी खातो आणि पिल्लूला हलकंसं देतो. सो तिला मग मला असं सगळे पदार्थ 2-2 करावे लागतात. पण असं आहे की आम्ही जे करतो ना तीच भाजी तिला करते, फक्त 2 पद्धतीने करते. सो पटकन आता मुगाची भाजी करून घेतली, म्हणजे मुगाची डाळीची भाजी ग्रेव्हीवाली करून घेतली, आणि मग फक्त भाकरीच घालायचं आहे, बस बाकी काही नाही. आणि भाजी आहे ना, दीपकला अशी भाकरीसोबत वगैरे खूप आवडते, आणि नीट मसाला तेलामध्ये परतून घेतला ना की भाजी पण मस्त अशी होते, आणि तर्री पण चांगली येते. ती ना कढई ठेवले गॅसवर, मला भीती वाटते, ओढून बिडून घेतलं, गेली बाल्कनीमध्ये. सो पटकन ना मध्ये टाकते. बघा तिकडनं यायचं तर कशी फिरून आले. हां, तर माझं जेवण करून म्हणजे माझी भाजी करून झाली, फक्त आता चपाती करायची आहे. पिल्लूचा राईस पण झाला आहे. पिल्लूला फ्रेश केली, मी फ्रेश झाली, आणि आता ऑलमोस्ट दीपक येईलच. दीपक यायच्या आधी पिल्लूला फ्रेश करून घेते. खूप स्केच पेनचे मार्करचे लादीवर लोळते, बाल्कनीत जाते, सगळी माती लावते, कुंड्यांमध्ये हात घाल, त्याच्यामुळे ना मग ते सगळं लागतं तिच्या अंगाला. सो तिला फ्रेश वगैरे. मशीन आमची 2दा लावावे लागते. पहिले पिल्लूचे कपडे लागतात, आणि नंतर मग आमचे लावतो. सो दोघांचे पण वेगळे लावतो आम्ही. आणि मग तिचे सुकत घातले, आणि नंतर आहे ना मी विसरूनच गेले की मशीनमध्ये कपडे लावलेले ते मला सुकत घालायचे. आणि मोस्टली करून सध्या ना मी बाहेर घालतच नाही, पाऊस पण असतो आणि काम पण चालू असतं. बेडशीट वगैरे असतात ना तेव्हाच बाहेर टाकते. सो ते सगळे कपडे पहिले काढून घेतले माझ्या लक्षात आलं तेव्हा, आणि म्हटलं आता रात्री सुकून जातील फॅनखाली, आणि पटकन मग आता ते सुकवायला टाकेल. आणि मशीनचं कवर असलं ना तरी मला असं कवर करावं लागतं, कारण का खूप सारी डस्ट येते लिटरली. काही ठिकाणी मशीन अशी ओपन राहिली ना त्या ठिकाणी आहे ना असं थोडंसं असं येलो इश पार्ट झाला आहे, कारण का मातीचे डाग लागून. मस्तपैकी वातावरण झालेलं, सनसेट होत होता. दीपक निघालेला ऑफिसमधून, म्हणून त्याची आम्ही वेट करत होतो बाहेर, तो येतोय का बघत होतो, कारण का इथून दिसून जातो तो येतोय का म्हणून. आणि नंतर तो आला, मग पटकन आहे ते भाकरी घालून घेतली, कारण का त्याचं कसं आहे जर लवकर आला तर चहा पितो, आणि नाहीतर मग डिरेक्टली जेवायला बसतो. सो तो आल्या मग म्हटलं भाकरी घालून घेईल, कारण का कधी कधी कसं होतं मग मी भाकरी करून घेते आधीच, नाही तर चपात्या त्या करून घेते. सो म्हटलं आज फक्त 2च भाकऱ्या करायच्यात, आणि दीपक आणि मी फक्त एकच भाकरी करतो. अशा जास्त अशा भाकरी खात नाही, एकच इनफ होऊन जाते आम्हाला. जर चपाती असेल तर मग 5 कराव्या लागतात. सो इथे पटकन अशी भाकरी घालून घेतली. ही ज्वारी का बाजरीची भाकरी आहे मला हे एक्झॅक्टली माहीत नाही कसली आहे, कारण का मी फक्त तांदळाचीच जास्त भाकरी खाते. लग्न झाल्यापासून अशा वेगवेगळ्या भाज्या खायला लागली. भाजी वगैरे रेडी झाली, भाकरी रेडी झाली. आता दीपकला वाढून घेईल, आणि पिल्लू बघा अशा वाट्या वगैरे आणून ना खेळत बसते. आता दीपकला जेवायला वाढेल, आणि मग पिल्लूला बरवेली ते परत तिने आहे ना हे आपलं ग्रीन टी असतं ना ते आणलं, आणि त्याच्यासोबत ती खेळत होती.
आणि मस्तपैकी खेळते ती असं खेळते. कधी कधी मग तिला खेळवावं लागतं, मग कधी कधी ती जाम आपल्याला इरिटेट करते. तिचं चालू होतं आणि मग दीपक पण फोनवर बोलत होता. आणि आता मला बाकीचं जे आहे पसारा आहे तो आवरायचा आणि त्याच्यानंतर मग मी जेवून घेईल आणि बाकीचं काय मग आपलं किचनचं काम आहे ते तिघांचं आमचं जेवण झालं आणि पटकन आहे ते भांडी वगैरे घासायला घेतली. ज्या मोमेंटला मी भांडी घासते ना त्या मोमेंटला दीपक आणि पिल्लू बाहेर खेळत असतो. तिला फक्त बोला ना जा पिल्लू सायकलनी खेळ, मग ती जाते सायकलनी खेळायला. पेंडल ती आता हळूहळू पुश करायला लागले, म्हणजे एवढा पण प्रेशर लागत नाही पण करते. त्यांचं खेळून झाल्यानंतर काय ते ड्रॉइंग का काही करत होत्या त्या दोघं. सो दीपक पण म्हणजे मी काम करत असतो तेव्हा तो बघतो. कधी कधी मग ती त्याला एवढी इरिटेट करते ना, मग ती 10 वेळा किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आली की कसं होतं, मी जिथे भांडी घासते ना तिथे फेस तयार होतो, मग त्याच्यामध्ये ती हात वगैरे घालते आणि मग तेच आहे ना ती गालाला वगैरे लावते, म्हणजे वॉश 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 अशी करत बसते. पण तिला अजून एवढं नाही कळत की हे गाणं आहे, हे आहे, बोललं ते कळतं पण तिला सारखं मध्ये सांगावं लागतं शी आहे. म्हणजे जे आपण करू ना ते तिला करायचं असतं. सो भांडी वगैरे घासून झाली, मग गॅस वगैरे क्लीन केला. जेव्हा ग्रेव्हीची भाजी असते तेव्हा गॅस घासावाच लागतो, कारण का सगळं आहे ते तेलाचे म्हणजे तेल असं उडतं, वाटण वगैरे उडतं, त्याच्यामुळे मग ते घासावंच लागतं गॅस. सो गॅस वगैरे घासून घेतला आणि रात्रीच्या ह्याला ना गॅस घासला आणि किचन एकदम क्लीन केलं ना की जरा बरं वाटतं. पुसला की एवढा हे नाही घेत. जर खिचडी वगैरे केली ना की मग फक्त पुसून काढते, पण होल जेवण केलं ना की मला ते हेच करावं लागतं. नंतर पिल्लूचा असा टाईमपास चालू होता. सध्या तिला काय झालं आहे काय माहिती, आम्हाला हेल्मेट घालायला लावते. दीपकला तर लिटरली घालून बसवते आणि मला पण तिने घातला असा, आणि मग नंतर आहे ना आम्ही तिला पण घातला. तिला असं झालं ना की हेल्मेट खूप हेवी असतो आणि तिच्या डोक्यावरती ना तो खूप जड झाला. तिला नंतर असं वाटलं की काय माझ्या डोक्यावर टाकलं आणि काय नाही, असं थोडा टाईमपास केला. सगळी कामं आवरलेली. आता फक्त तिला ते थोडंसं फ्रेशनअप करायचं, म्हणजे संध्याकाळची तिचे असे नॉर्मल शॉवर खाली आंघोळ होऊन जाते आणि त्याच्यानंतर मग ती झोपते. दीपकला पण तिने जबरदस्ती घातलेला हेल्मेट. आता ऑलमोस्ट 11 वाजलेत. सध्या तिचं झोपायचं रुटीन आधी 10चं होतं आणि आता 11वर शिफ्ट झालं आहे, कारण का थोडंसं आम्ही चेंज केलं, कारण का लवकर झोपली ना की मग एकदमच 5 किंवा 6ला उठते आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला उठवत नाही. सो चलो व्हिडिओ इथेच एंड करते. जर आवडला असेल तर प्लीज